ज्यांचं चरित्र नभापेक्षाही उदार आहे आणि सागरापेक्षाही खोल आहे, तसंच ज्यांचं किंबहुना ज्यांचं चरित्र उदात्त अशा संतांच्या चरित्रांमध्ये ब्रह्मभावानं विचरण करतं, अशा माझ्या श्री गुरुवर्यांना वंदन. त्याच प्रकारे भगवद्गीतेमध्ये एक सुंदरसा श्लोक आहे की यद्यदा चलती श्रेष्ठ तत्व देवे तरोजनः स यत् प्रमाणं कुरुते लोकः तत् अनुवर्तते. म्हणजेच माऊलींनी सुद्धा सुंदर भाष्य केलेलं आहे की ज्याप्रमाणे कार्यानं कर्मानं किंवा ज्ञानानं श्रेष्ठ असणारे व्यक्ती ज्या ज्या प्रकारे वर्तन करते त्याच प्रकारचं वर्तन इतरांच्याकडून सामान्य जनांकडून घडलं जातं. अगदी अशाच श्लोकाच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं तर जवळजी मरोजी महाराज ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा सप्ताह चालू आहे त्यांना ही वंदन. आणि ज्यांच्यामुळं किंवा आपण सर्वजण इथे उपस्थित आहात की आमच्या श्री गुरूंनी सतत सांगितलेलं आहे की वक्त्यानं श्रोत्यांच्याकडे बघताना अशा नजरेने बघायचं की त्या श्रोत्यांमध्ये माझे श्री गुरुवर्य बसलेले आहेत. आणि अगदी याच आदरपूर्ण नजरेनं मी तुमच्याकडे बघतोय आणि त्या आदरपूर्ण भावना जाणीवेतूनच आपण सर्वांना वंदन. विशेषतः आजच्या प्रवचन सेवा, पाचव्या दिवसाची आजची प्रवचन सेवा, त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने आलेला जो श्लोक आहे किंवा त्यासाठी गुरूंच्या आज्ञेतून जो श्लोक भेटला तो श्लोक आता मांडण्याचा प्रयत्न करतोय. श्लोक अध्याय 2 श्लोक 25. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनेवात्मना तुष्ट स्थित प्रज्ञस्त दोच्यते. तसं बघायला गेलं तर दुसरा अध्याय हा सांख्य योगामध्ये म्हणजे पहिला अर्जुन विषाद योग आहे. अर्जुन विषाद योग झाल्यानंतर दुसरा जो सांख्य योग आहे त्या सांख्य योगामध्ये म्हणजे पहिल्या 10 श्लोकांपर्यंत की अर्जुनाचं रुदन होतं किंवा अर्जुन रडतो की मी माझ्या गुरूंना मारणार नाही, मी माझ्या बांधवांना मारणार नाही. आणि असा जो शोक उत्पन्न होतं त्याच्या ठिकाणी त्या शोकाचं जे हे करण्यासाठी किंवा शोक घालवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी जिथं सुरुवात केली की 11वा श्लोक जो असेल की अशोचानन व शोचस्तोम प्रज्ञा वादांश्च भाषसे गता सुन्न गता सुष्ट नाम शोचती पंडिता. म्हणजेच असं की ज्या गोष्टीचा शोक केला नाही पाहिजे त्या गोष्टीचा शोक करतोस आणि त्याच्याही पलीकडे पंडितांची भाषा बोलतोस. हे काय आहे असं भगवान श्रीकृष्णांनी इथून जी सुरुवात होते की तेच पुढे चढत्या भाजणीमध्ये भगवान श्रीकृष्ण बोलत जातात, अर्जुनाला सांगत जातात. सुमारे 38व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी सांख्य म्हणजे जे सांख्य दर्शन जे आहे सांख्य दर्शनाच्या अनुषंगाने अर्जुनानं युद्ध का केलं पाहिजे याचं निरूपण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्या निरूपणामध्येच एक संभवचा श्लोक येतो की जो आपल्या ह्या श्लोकासाठी किंवा ह्या श्लोकाच्या निरूपणासाठी अत्यंत आवश्यक आहे. तो 14वा श्लोक की मात्रा स्पर्शास्तु कोणतेय शीतोष्ण सुख दुःख दहा आगमा पायी नित्या स्थान स्थितिक्षस्व भारत. याचा अर्थ असा आहे की मात्रा स्पर्श म्हणजे इंद्रिय आणि त्यांचे विषय यांच्या भोगातून आपल्याला सुख आणि दुःख यांची अनुभूती होत जाते. आणि ते आगमा अपायीन म्हणजे काय आगम म्हणजे येणारे आणि जाणारे पण आहेत म्हणजेच ते क्षणभंगूर आहे आणि त्यांना तू सहन कर असं भगवान श्रीकृष्णांनी तिथं मुळात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे असं म्हणजे आत्म्याचं वर्णन आलेलं आहे, विवेक सांगितलेला आहे. आणि त्याच्यानंतर 39व्या श्लोकामध्ये परत भगवान श्रीकृष्ण परत म्हणतात की एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धी योगे तू इमाम शृणु बुद्ध्या युक्तो यया पात कर्म बंधम प्रहास्यस. म्हणजे की तुला आतापर्यंत मी जे सांगितलं ते सांख्य स्थितीच्या अनुषंगाने तू युद्ध का केलं पाहिजे ते तुला सांगितलं. पण आता इथून पुढे मी जे सांगणार आहे इथून पुढच्या श्लोकांमध्ये जे तुला सांगणार आहे त्या श्लोकांच्या अनुषंगाने म्हणतात की बुद्धियुक्त म्हणजे अशा बुद्धीने युक्त होऊन कर्म करायचे की जिथं तुम्हाला कर्मबंधन बांधलं जाऊ शकत नाही किंवा कर्मबंधन तुम्ही बांधले जाऊ शकत नाही अशा रीतीने मी तुला सांगतो. आणि तोच म्हणजे जी बुद्धियुक्त जे वर्णन केलेलं तेच आपल्या म्हणजे कर्मयोग 3ऱ्या अध्यायामध्ये मांडलेलं त्या कर्मयोगाच्या अनुषंगाने तिथे सांगितलेलं की ते बुद्धियोग म्हणजेच कर्मयोग अशा रीतीने भगवंतांनी मांडलेले. तो बुद्धियोग सांगत असतानाच भगवान श्रीकृष्ण परत म्हणजे वाढत्या सरणीमध्ये सांगत जातात. आणि त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण 53व्या श्लोकात म्हणतात की श्रुती ही प्रतिपन्नाते यदा स्थास्यति निश्चला समाधा वचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसि. म्हणजेच की वेगवेगळ्या वचनं ऐकून जी भ्रमित झालेली तुझी जी बुद्धी आहे
ती बुद्धी जेव्हा त्या आत्मस्वरूपाला प्राप्त होईल किंवा त्या रीतीने तू जेव्हा स्थिर होशील, तुझी बुद्धी स्थिर होईल, त्यावेळी तो आत्मसुखाला प्राप्त होशील. आणि त्याच अनुषंगानं अर्जुनाचं कुतूहल जागृत होतं की स्थिर बुद्धी हा किंवा स्थित प्रज्ञाचा, आता हा जो श्लोक आपण श्लोकाच्या निरूपणाकडे आता चाललोय, पण श्रीगुरूंनी आम्हाला सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये एकाही श्लोक, कुठलाही श्लोक असेल किंवा त्या श्लोकाचा अर्थ आपण जेव्हा बघतो, त्या अर्थ हे करताना तो श्लोक पूर्णपणे बाजूला घेऊन कधी शिकायचं. तर अध्यात्म ज्ञान ही एक शास्त्र परंपरा आहे की एखादा श्लोक असेल तर त्याच्या मागे तिची कुठेतरी सुरुवात झालेली असते त्या श्लोकाची आणि पुढे त्या श्लोकाचा विस्तार झालेला असतो. या अनुषंगाने त्या श्लोकाचं वर्णन, त्या श्लोकाचा अर्थाचा अध्ययन आपण करायचं असतं. आणि त्या अनुषंगानेच आपण मागे म्हणजेच दुसऱ्या अध्यायामध्ये 55 श्लोकाच्या अगोदर सांख्य योगाच्या अनुषंगाने किंवा स्थितप्रज्ञाची लक्षणं कुठं सुरुवात होतात किंवा त्याच्या अनुषंगाचं बीज रूपाने कुठे सुरुवात झाली हे आपण आता बघितलेलं आहे. की त्यावेळी असं जेव्हा ऐकल्यानंतर अर्जुनाचं कुतूहल जागृत होतं आणि त्या कुतूहलातूनच अर्जुन प्रश्न विचारतोय की स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधीस्तस्य केशव स्थितधीः किं प्रभाषत किं आसीत व्रजेत किं. म्हणजेच अर्जुन म्हणतो की देवा तू आता म्हटलास की स्थितप्रज्ञ किंवा ज्याची बुद्धी स्थिर झाली पाहिजे, स्थिर बुद्धीनं शांत बुद्धीनं कर्म कर म्हणजे काय. बरं ठीक आहे, तुम्ही आता वर्णन केलं मान्य, पण ते वर्णन जे आहे कसा एखादा माणूस तो कसा असतो, तो चालतो कसा, बोलतो कसा, वागतो कसा किंवा त्याला ओळखायचा कसा, अशा कुतूहलातून एक सुंदर प्रश्न विचारला अर्जुनाने. म्हणजेच माऊलींनी म्हटलेलं बघा, वक्ता तो वक्ताची नाही श्रोते निविनी. म्हणजेच काय की समोरचा श्रोताही त्या ताकदीचा असलं की बोलणारा सुद्धा त्या ताकदीने बोलू लागतो. आणि ह्याच अत्युच्च शिखर म्हणजे सांख्य योगाचं जेव्हा अत्युच्च शिखर सुरुवात होतं त्याच्या सुरुवातीचा हा श्लोक आहे की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञ तदा उच्यते. श्लोकाचा अर्थ जर आपण बघायचं झालं की जेव्हा एखादा पुरुष किंवा एखादी व्यक्ती आपल्या मनातल्या सर्वच्या सर्व ज्या भावना आहेत, भावना किंवा इच्छा, आकांक्षा, अपेक्षा ज्या कुठल्या आपण ह्या ज्या म्हणतोय त्या सगळ्यांचा त्याग करतो पूर्णपणे आणि त्यागानंतर आत्म्यामध्येच आत्मस्वरूपानं स्थिर राहतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झालेली असं म्हणायचं किंवा तेव्हा त्याच व्यक्तीला स्थितप्रज्ञ असं म्हणायचं. आता ह्या श्लोकाचे आता अन्वय आपण मुखात बघितलं की प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्ट स्थितप्रज्ञ तदा उच्यते. यदा आणि तदा हा एक तिथं प्रयोग आलाय की प्रजहाती हा शब्द जर बघायचा तर प्र म्हणजे प्र हा उपसर्ग आहे, जहाती याचा अर्थ टाकणे, त्याग करणे. प्रत्येक शब्दाचा आपण एकेका शब्दावर आपण पूर्णपणे चिंतन करूया किंवा त्या रीतीने आपण प्रयत्न करूया की आपण योग्य रीतीने त्या श्लोकाचा अर्थ लावू शकतो. प्रजहाती म्हणजे काय, जहाती म्हणजे टाकणे आणि प्र हा उपसर्ग आहे की हा उपसर्ग जिथं लागतो की तेव्हा त्या शब्दाचं स्वरूप मोठं होतं. बरोबर. मग प्रजहाती म्हणजे सर्वार्थानं त्याग करणे याचा अर्थ प्रजहाती. आता प्रजहाती हा शब्द आपण शेवटला बघायचा आहे कारण श्लोकाचा अन्वय लावताना आपण त्या क्रमाने किंवा त्या अनुषंगानेच घ्यावा लागतो. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान मनातील. आता सुरुवातीला आपण हा शब्द मन हा शब्द किंवा मनोगतान हा शब्द आहे, ह्या शब्दाच्या अनुषंगाने आपण पुढे जाऊ की जेणेकरून आपल्याला सोप्या रीतीने समजते. मनोगतान मन, आपण विचारसागरामध्ये एक गोष्ट बघितलेली आहे की अंतःकरण चतुष्ट म्हणजेच पंचमहाभूतांच्या मिलित अशा सत्वगुणापासून बनलेलं जे अंतःकरण आणि त्या अंतःकरणाचे जे 4 वृत्तीचे प्रकार आहेत त्याच्यापैकी म्हणजेच काय मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार असे 4 प्रकार येतात. त्याच्यातलं मन म्हणजेच काय की अंतःकरणाची जेव्हा वृत्ती संकल्प विकल्पात्मक होते तेव्हा त्याला मन म्हणायचं. आता हे मन आपल्या साध्या सामान्य भाषेमध्ये जर बघायचं तर आपण कधी बाजारामध्ये आपण गेलो एखादा शर्ट खरेदी करायला जातो किंवा मुलांसाठी कपडे खरेदी करायला जातो जेव्हा आपण कधी जातोय तर तिथं आपल्याला भरपूर असतात. एखादा लहान मुलासाठी शर्ट आवडलाय, आपल्याला नातवासाठी घ्यायचा आहे किंवा आपल्या मुलीसाठी घ्यायचा आहे तर शर्ट आवडला, पण तो आवडला की लगेच तिथं दुसरं काहीतरी एखादं त्याच्यात छान चांगलं काहीतरी दिसतं. मग मनामध्ये एक विकल्प जातो, हा घेऊ की तो घेऊ, हा घेऊ की ते घेऊ. शेतामध्ये आपण जेव्हा काम करतोय तेव्हा आपल्या प्रत्येकाला म्हणजेच एखादं कुठलंही काम करायचं असेल आधी हे करू की आधी ते करू, कुठेही एखादी खरेदी करायची असेल किंवा एखाद्या गोष्टीत कुठलंही कार्य आपल्याला जेव्हा हे करायचं असेल किंवा आता बघा आता विशेषतः आपण शेतकरी माणसामध्ये आपण जर बघायला गेलं की शेतकऱ्याने एखादा
10 टनाचं 10 गुंठ्यामध्ये 10 टनाचं ॲव्हरेज काढलं की आपलं 15 टन कसं 10 टनामध्ये जायला हा आपला प्रयत्न असतो. मग तो आपला जो संकल्प असतो की 15 टन आपल्याला 10 टनात म्हणजे 10 गुंठ्यांमध्ये 15 टन आपल्याला मिळालं पाहिजे, 20 टनाचं ॲव्हरेज पडलं पाहिजे. पण तेव्हा आणि मनामध्ये विचारायचं काय 20 गुंठे म्हणजे 10 गुंठ्यामध्ये 20 टन गेला तर जेव्हा जेव्हा आपण एखादा संकल्प करतो तेव्हा तिथं एखादा म्हणजे इंग्लिशमध्ये बोललं जातं त्याला ऑप्शन असं म्हणतात. ऑप्शन की विकल्प तयार केला जातो. म्हणजे एखादे म्हणजे हे जिथं जिथं वृत्ती तयार होतात तेव्हा तेव्हा तिथं मन जागृत आहे. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट करतो तेव्हा तेव्हा एखादा संकल्प झाला की त्याच्या ठिकाणी दुसरा विकल्प तयार होतो. ह्याला ही जी वृत्ती आहे अंतःकरणाची त्याला मन असं म्हणायचं. आता मनोगतान, आता त्याच्यानंतरचा शब्द आहे तो कामान. आता हे कामान 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 म्हणजेच काय की आताच आपण बघितलं मन तर 15व्या अध्यायामध्ये एक सुंदरसा श्लोक आहे की श्रोत्रम चक्षुः स्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चाय विषयानुपसेवते. म्हणजेच काय की श्रोत्र चक्षु किंवा जी कुठली कर्मेंद्रिय आहे किंवा ज्ञानेंद्रिय त्याच्या अनुषंगाने आपण जे कुठलं सुख उपभोगू इच्छितो ते इंद्रिय भोगत नसतात. तर त्यांचा राजा कोण असतं मन आणि ते मन भोगत असतं. म्हणून शब्द वापरला की मनोगतान मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा. कामान कामान म्हणजेच काय ह्या कामाचा किंवा याचा अर्थ काय की ह्याच अध्यायामध्ये पुढे पुढे आपण जेव्हा जातो की कामाविषयी किंवा काम म्हणजेच काय आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा वगैरे ह्याच्याविषयी सुंदरसं वर्णन आपल्याला ह्या अध्यायामध्ये आले. तर पूर्वी भगवंतांनी त्याचा काम ह्या शब्दाचा पुढे खूप 3ऱ्या अध्यायात असेल किंवा पुढे 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 त्याचा विस्तार केलेला आहे. विशेषतः 3ऱ्या अध्यायामध्ये 36व्या श्लोकापासून पुढे की जेव्हा भगवान म्हणतात की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशरू महापापमा विध्येन मीह वैरिणम. म्हणजे काम आणि क्रोध ह्याच गोष्टी आहेत की आपल्या आत्मस्वरूप प्राप्तीच्या ह्याच्यातले सगळ्यात मोठ्या महापापी असं त्यांचं वर्णन तिथे केलेलं. आता ते काम क्रोध वगैरे कसं कसं किंवा त्याच्यामुळे आत्मस्वरूप कसं दाखलं जातं किंवा ते काय ते अर्थाने कसे जातात तर आपल्याला साधी सुंदर आपल्या रोजची भगवंतांनी सुद्धा भगवद्गीतेमध्ये सुंदर म्हणजे आपल्या रोजच्या जीवनातली उदाहरणं सुद्धा सुंदर रीतीने दिलेली आहेत की त्याच्यामध्ये जर आपण बघायला गेलं की आपण जेव्हा चूल पेटवतो तर चूल पेटवल्यानंतर आपल्याला बघतोय आपण की चूल जेव्हा धुमायला लागते तिथं अग्नी असतो पण भरपूर धूर तयार झाला तर तिथं अग्नी दिसतोय का आपल्याला. एक विशेष आहे प्रवचनापेक्षाही आपली चर्चा असते. म्हणजे आपण सगळ्यांनी बोलतो मी काय वेगळं कोण असं कोणतरी वेगळा असं अजिबात नाही. याच गावातलं आहे तुमच्या सगळ्यांचं म्हणजे तुमच्यापेक्षा लहान पण आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही सर्वजण मला आदर येतात त्यामुळं मी काय मानतोय काहीतरी वेगळं असं म्हणतो असं अजिबात नाही. सगळ्यांनी बोलतो व्हायला पाहिजे. फक्त आपण चर्चात्मक रीतीने आपण ह्या श्लोकाचा अर्थ लावायचा प्रयत्न करूया. तर सगळ्यांनी बोलायचं की जेव्हा चुलीमध्ये धूर जास्त प्रमाणात होतो तेव्हा अग्नी दिसतो का तिथला. पण ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक उदाहरण आहे की आता विशेषतः आपल्याला असं करायची सवय असते. आता आटपून वगैरे आपण बाहेर गावी चाललोय किंवा दुसरीकडे कुठेतरी चाललोय तर जाताना प्रत्येकाला सवय असते की आपण स्वतः कसे दिसतोय आरशात बघायची सवय असते. थोडीशी कल्पना बघा त्या आरशावर पूर्णपणे धुळीने माखलेलं आहे आणि बघायला चाललोय स्पष्ट दिसणार आपण. म्हणजे जेव्हा धुळीने माखलेला आरसा जेव्हा असतं तेव्हा आपण स्पष्ट बघू शकतो का. बर त्याच्यानंतर अजून एक तिसरं उदाहरण भगवंतांनी दिलेलं आहे की आता शेतकरी म्हणजे आपण शेतकरी कुटुंबातले सर्वजण आहेत. जेव्हा एखादी म्हैस किंवा गाय गायते तर जेव्हा गाय गायल्यानंतर रेडकू असेल किंवा वासरू असेल जेव्हा ते दिलं जातं त्याच्यानंतर आपण वार ही गोष्ट आपण बोलतोय बरोबर. ती वार करण्याचं वगैरे हे करतात ती नेऊन टाकून देतो वगैरे येते. तर ती ऍक्च्युअली वार म्हणजे काय असते तर त्या रेडकाला किंवा त्या वासराला त्या आईच्या पोटामध्ये ज्यानं आवरण केलेलं असतं ती वार असते. म्हणजे तो कोश असतो की ज्याच्यामध्ये ते रेडकू असते बरोबर. अगदी हाच श्लोक त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की काम एष क्रोध एष हा जो श्लोक झाला त्याच्यानंतर धूमेना व्रियते वह्निर यथा आदर्श मलेन च यथा उल्बेन आवृतः गर्भ तथा तेन इदम आवृतम्. म्हणजे जसं अग्नी हा धुराने झाकला जातो जसा आरसा हा मलाने किंवा धुळीने झाकला जातो आणि त्याच्या पलीकडे की जेव्हा गर्भ हा वारेने झाकला जातो
अगदी त्याच प्रकारे काम आणि क्रोध यांनी आपल्या आत्मस्वरूपाला झालेलं आहे. म्हणजे आपल्या आत तसं श्री गुरुदेव आमचे नेहमी म्हणतात की ज्ञान प्रत्येकाकडे आहे, की असं कोणीच मागायची गरज नाही की मी मोठं ज्ञान आहे किंवा हे असं अजिबात नसतं. ज्ञान प्रत्येकाच्या आत असतं. फक्त एवढंच असतं की आता जे आपण बघितले की धुमेन आवडी येते म्हणजे धुराने जसं अग्नी झालेलं असतं तसं आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी, म्हणजे मी असेल तुम्ही असेल, आपण सगळ्यांच्या ठिकाणचं जे ज्ञान असतं ते असं अशा प्रकारे झाकलं गेलं. प्रत्येकाच्या ज्ञान आहे त्या स्वरूपापर्यंत. म्हणजे मोक्ष म्हणजे दुसरं तिसरं काय नाही असं आपल्याला मांडलेलं आहे की प्राप्ताचीच प्राप्ती, जे आपल्याला मुळातच प्राप्त आहे त्याचीच प्राप्ती करायची. प्राप्ताची प्राप्ती याचंच नाव मोक्ष असं म्हटलेलं आहे. मग अगदी त्याच प्रकारे आपल्या सगळ्यांच्या ठिकाणी जे ज्ञान असतं ते अशा रीतीने झाकलेलं असतं. ते कुणी झाकलेलं असतंय तर काम, तो काम. आणि याच अनुषंगाने स्थितप्रज्ञाच्या ह्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परत 162 श्लोकामध्ये सांगतात की ध्यायतो विषयांपुंस संगस्तेषुपजायते संगात संजायते काम कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति संमोह संमोहात स्मृती विभ्रम स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यते. म्हणजे जेव्हा ही कामाची सुरुवात कशी होते बघा, आता काम हा शब्द बघतो ना आपण, कामान किंवा कामाचा त्याग कसा करायचा आपण हा सगळ्यात शेवटी बघतो. तर काम कसा असतो की एखादी गोष्ट, आता विशेषतः कॉलेजची मुलं आपण विशेषतः बघतो की एखाद्या मुलग्याला मोबाईल घेतला तर दुसरा मुलगा घरात हटून बसतो. अशा पेपरला भरपूर आपण रोज नेहमी बातम्या वाचतो काय की आई वडिलांनी मोबाईल दिला नाही म्हणून मुलग्याची आत्महत्या. वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये आपण कुठेतरी संस्कार द्यायला, आपल्या पुढच्या पिढीला संस्कार द्यायला कुठेतरी कमी पडतो की याचं देवतं काय. बघा त्याची सुरुवात कशी होते की एखादा मुलगा मोबाईल घेतो, म्हणजे समजा माझ्या मित्रांना मोबाईल घेतला तर काय होतंय, मला पण इच्छा होती मला तो मोबाईल पाहिजे, ध्यायतो विषयांपुंस, त्याच्यातून तो मोबाईल पाहिजे असं संघ उत्पन्न होतो. तो मिळाला पाहिजे तर संघातून काम, म्हणजे तो दृढ इच्छा काय होती की मला ते मिळालंच पाहिजे, त्याला काम बोलायचं. आता तो काम जेव्हा उत्पन्न होतो तो जेव्हा भेटला तर काय होतंय आणि त्याच्यापेक्षा काहीतरी मोठं पाहिजे, हा आणि मोठं काम उत्पन्न करतो. आणि नाही भेटला तर त्याच्यातून समोह तयार होतो, क्रोध उत्पन्न होतो, क्रोधातून समूह तयार होतो आणि समूहात स्मृती विभ्रम, म्हणजे आपल्या बुद्धीचा भ्रम होतो, बुद्धी नष्ट होते. आणि जेव्हा बुद्धी नष्ट होते तेव्हा हे आत्महत्या वगैरे अशा गोष्टीचं पाऊल उचललं जातं. म्हणजेच बुद्धी नाशात प्रणश्य, म्हणजे कामाचं, म्हणजे आपण प्रजापती हा श्लोक बघतोय पण त्या श्लोकाचं म्हणजे हा मुळात हा एक श्लोक आपण सुरुवातीला घेतोय पण त्याच्या अनुषंगाने इतर भरपूर श्लोक आहेत की त्या श्लोकांच्या अर्थाशिवाय ह्या श्लोकाचा अर्थ लागणं शक्य नाहीये. तर काम की अशा रीतीने असतं की त्याच्यातून आपली कर्णशती होते किंवा आपली पूर्ण होते. म्हणजे अशा रीतीने प्रजा हाती यथा कामान सर्वान, म्हणजे सर्वच्या सर्व कामांचा. मग अशा रीतीने आपली म्हणजे प्रत्येकाची काम आपल्या ठिकाणी जो काम असतो तो काम आपल्याला किंवा आपल्याला नष्ट करत असतो किंवा आपल्याला आत्मस्वरूपापासून वंचित करत असतो किंवा आपल्याला जे मनुष्य जन्म ज्यासाठी भेटलेला आहे की मनुष्य जन्माचे सच्चिदानंद पदवी घेणे वगैरे असं हे जे आपलं संतवचन आहे त्या संतवचनामध्ये सुद्धा बाधा येते. कशामुळे तर ह्या कामामुळे. तर आपल्याला जन्म मनुष्य जन्म ह्यासाठीच मिळालेला आहे की आपण मुक्तीप्रत किंवा सच्चिदानंद पदवीप्रत जाऊन आपण सर्वांनी जाऊन पोहोचायचं आहे आणि त्यासाठीच आपला मनुष्य जन्म आहे. पण तेच अशा पण नको त्या गोष्टींमध्ये जर आपल्याला वेळ व्हायला लागलो, नको त्या गोष्टींची इच्छा जर आपण करायला लागलो तर त्याच्यामध्ये आपण त्या ध्येयापासून भटकतो. आणि ह्यासाठीच प्रजहाती म्हटले की यदा जेव्हा ह्या सर्व कामांचा, कामनांचा, इच्छांचा, अपेक्षांचा आपण जेव्हा त्याग करतो तेव्हा जी बुद्धीला स्थिरत्व प्राप्त होतं तिथून पुढची आपली आध्यात्मिक प्रगती चालू होते. तर ती अशी तशी होत नाही. आणि त्यासाठीच म्हणजे आपल्याला विशेषतः विचारसागरामध्ये क्रमसमुच्चयवाद आपल्याला जो मांडलेला आहे की जावं पहिल्यांदा सकामतेने एखाद्या व्यक्तीने कर्म करावं, सकामतेतून निष्कामतेतून जावं, निष्काम कर्म झाल्यानंतर त्याच्यातून चित्तशुद्धी व्हावी, चित्तशुद्धी झाल्यानंतर निष्काम उपासना व्हावी, निष्काम उपासनेतून चित्त एकाग्रता संपन्न व्हावी. अशा चित्तशुद्धी आणि चित्त एकाग्रतेतून आपण जेव्हा पुढे अधिकार संपन्न होतो म्हणजे काय साधन चतुष्टय विवेक, वैराग्य, समाधी, शतक आणि मुमुक्षुत्व अशा 4 साधनांची आपण जेव्हा बांधणी करतो तेव्हा आपला अधिकार सिद्ध होतो. आणि जेव्हा असा अधिकार सिद्ध झाल्यानंतर आपण श्री गुरूंच्या चरणाशी आपण जेव्हा जातो म्हणजे तनु म्हणून जीवी चरणाशी लागावी अगर्वता करावी तासच जेव्हा असं आपण जेव्हा सद्गुरूंना शरण जातो तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतरची जी स्थिती आहे
जी बुद्धी स्थिर होण्याची जी स्थिती आहे ती स्थिती ही आहे प्रजहाती यदा कामा, की आत्म्याच्या ठिकाणी आत्मस्वरूपानंच आपण कसं स्थिर व्हायचं आणि त्याच अनुषंगाने पुढे पुढे आपण बघतो. बघा आपण नेहमी किंवा ह्या कामाचा त्याग का करायचा हे सुद्धा प्रश्न पडतो ना. आता एक नेहमी आपण विचार करतो किंवा आपण सर्वांना प्रश्न पडतो की कामाचा त्याग करायचा, इच्छांचा त्याग करायचा, अपेक्षांचा त्याग करायचा. इच्छेचा अपेक्षेचा त्याग केला तर रोज काम कसं करायचं. जर उद्या आज मी पेरतोय कुठल्या इच्छांना, काहीतरी कालानंतर मला ते पीक भेटलं पाहिजे. आज जर मी लागण केली तर वर्षभरानंतर माझा टरबूज गेला पाहिजे. आज जर मी रोप लागण वगैरे जर केली किंवा आपण रोप केली किंवा टोकनी केली, भात पेरलं तर 4-5 महिन्यानंतर मला भात एवढ्या वेळा कोणती भात मिळलं पाहिजे अशी इच्छा असेल, त्याच्याशिवाय आपण कर्माला हे होत नाही. तर मग कसं, मग जर इच्छांचा त्याग केला तर आपल्याकडून कर्म कसं घडलं, हा तर मोठा प्रश्न आहे ना. तर कसं असतं की जेव्हा आपल्याला कर्म करायचं असतं किंवा कर्म करताना कामनांचा त्याग केला तर कर्म कसं घडेल हा मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर असतो. कर्म करू नये असं कुठल्याही संतांनी पण सांगितलं नाही. कर्म करू नये किंवा कर्माचा त्याग करावा असं सुद्धा सांगितलेलं नाही. किंवा इव्हन भगवंतांनी सुद्धा सांगितलेलं की तुम्ही कर्माचा त्याग करूच शकत नाही. नाही कशी क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ही अवश्य कर्म सर्व प्रकृतीचे गुणी, की कुठलाही जीव म्हणजे जीव या संकल्पनेमध्ये जो कुठली व्यक्ती बसते किंवा जी वस्तू जी या संकल्पने बसते की कर्म केल्याशिवाय एक क्षण सुद्धा थांबू शकत नाही. मग आपली इच्छा असतो नसतो. पण म्हणजे कामांचा किंवा इच्छांचा त्याग करण्यासाठी एक सुंदरच आपल्याला म्हणजे तिथं वचन वगैरे शास्त्र वचन वगैरे पण आलेले की त्याचा त्याग का करावा. त्याग करण्यासाठी किंवा त्याच्यातून कर्म कसं घडेल. कर्म ही निश्चित घडेल, कारण कर्म हे आपण स्वतः करत नसतो, ते प्रकृतीच्या गुणांच्या अधीन आपण करत असतो. 3 गुण सत्व रज तम या 3 गुणांच्या अनुषंगाने जे 14व्या अध्यायामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे की ती सत्व रज तम ह्या 3 गुणांच्या अधीन प्रकृती आपल्याकडून कर्म करून घेतोय. आपण कर्म करतोय असं म्हणतो ते आपण कर्म करत नसतो, आपल्याकडून प्रकृती करून घेत असतो. आपण एक म्हणजे आपण गुलामासारखी प्रकृतीची गुलाम, आपण सामान्य मनुष्य प्रकृतीच्या गुलामासारखे वागत असतो, ही आपली गोष्ट असते. पण आपल्याला कसं वाटत असते की मी करतो. की सुंदरसा श्लोक आहे 27वा श्लोक आहे 3ऱ्या अध्यायातला की प्रकृती हे क्रियमानानी गुणे कर्माणी सर्वश अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते, की प्रकृतीच्या गुणांनी किंवा प्रकृतीच्या अनुषंगानेच काम घडत असतं, प्रत्येक कर्म घडत असते. पण अहंकाराने विमूढ झालेले लोक म्हणत असतात की मी करत असतो. म्हणजेच मुळात ही गोष्ट कर्म ही संकल्पना समजून घेताना आपण या श्लोकाच्या अध्ययन ह्या श्लोकाभोवतीच फिरायचं आपल्याला की कर्म आपल्याकडून निश्चित घडेल आणि ती आपली इच्छा असो नसो आपल्याकडून कर्म हे घडलं जाईल, प्रकृतीच्या अनुषंगाने होत जाईल. पण त्याच्याही पलीकडे आपल्याला जायचं. तर कामाचा त्याग करताना सुंदरशी गोष्ट आहे की आपल्याला तो काम किंवा इथं सर्वासना म्हणजेच कामाचा त्याग करायचा म्हणजे कुठली प्रत्येक वासना टाकायची वगैरे, पण वासना म्हणजे सर्ववासना आणि असद्वासना हे 2 प्रकार आहेत. तर सर्ववासना ही असली पाहिजे. जशी प्रत्येक संत मंडळींच्या ठिकाणी सर्ववासना होती की भगवंताला प्राप्त करून घेण्याची. आपण सर्वजण इथे जमलो याच्या अर्थ आपल्या मागं आपल्या आत कुठेतरी सर्ववासना आहे. कुठेतरी भगवंताचं नामस्मरण, कुठेतरी भगवंताविषयी 4 शब्द ऐकावे, 4 शब्द बोलावे, कुठेतरी भगवंताचं नामस्मरणातून आपल्याला काहीतरी थोडीशी मनशांती मिळावी ह्या आपण किंवा ह्या इच्छेला आपण आलेलो. ही सर्ववासना ही टाकून चालणार, ही निश्चित आपल्याला असली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी जिथं म्हणून भगवंताचं नामस्मरण होतं किंवा भगवंताचं जिथं ह्या गोष्टी होतात तिथे आपण गेलं पाहिजे किंबहुना हिरहिर आपण त्या गोष्टी केल्या पाहिजे. ह्या असद्वासना टाकण्याचा अर्थ नाही आपण त्या टाकल्याचं. मग कुठला टाकायचं तर सद्वासना आणि असद्वासनाचं आपण सूक्ष्म रीतीने जर बघायचं झालं तर सद्वासना आणि असद्वासना आपल्याला पटकन लक्षातच येत नाही. उदाहरण बघायचं झालं तर आपल्या सगळ्यांना माहिती आता दिवस आपले नुकते सुगीचे संपून आपल्याला लागणीचे वगैरे दिवस चालू झाले. लागणीतून आपल्याला एखाद्या भाज्यात भरपूर अशा भाज्या येतात, त्याच्यातलीच एक लाल रंगाची भाजी आहे. कुठली भाजी? पोकळा. बरोबर. पोकळा ही भाजी सगळ्यांनाच आवडते. तव्यात परतली की भाकरीबरोबर खायला पण खूप खमंग लागते वगैरे हे सगळं. आता पोकळ्याची भाजी आपण जेव्हा बघतोय तर पोकळ्यासारखीच आणखी एक दुसरी पांढऱ्या कलरची भाजी आहे. दुसरी कुठली भाजी ती? राजीगरा आणि तांदळीची आणि माठ पोकळा वगैरे
माठ पोकळा पण परत त्या चवीला जवळजवळ सारखे असतात, बरोबर. परत त्या माठ पोकळा ही जी भाजी आपण बघतोय त्याच्यासारखीच आणि वनस्पती की जिकडं साधं जनावर सुद्धा उगवून बघत नाही. आणि जर ते शेतात कुठेतरी उगवलं किंवा आपल्या दारात वगैरे कुठे जरी उगवलं तर ते त्रास दिल्याशिवाय राहत नाही. अशी एखादी वनस्पती, ती वनस्पती काटमाट, बरोबर. काटमाट आपण म्हणतो त्याला. आता ते काटमाट जेव्हा आपल्याला कुठे आपल्या घराच्या घरी दारात उगवली, घरात उगवली किंवा शेतात उगवली तर आपण जर बारकावे जर बघायला गेलं तर काटमाट काय होते बघा, की काटमाट जेव्हा एक ढाला उगवते किंवा एक रोपट उगवते तिथं त्याचं वेळेत जर खुडलं गेलं नाही किंवा वेळेत जर मुळापासून काढून टाकलं गेलं नाही तर ते वाढत जातं आणि त्याचं बीज एवढं वाढत जातं की ते 4-5 महिन्यात आपण तिथे जर त्याच जागी जर बघितलं तर पहिलं एक छोटस रोपट असते पण नंतर सगळं झाड किंवा सगळं शिवार भरलेलं असतं त्या काटमाटाला. आणि जेव्हा आपण त्या शिवारात चालायला जातोय तर पायातून रक्त आल्याशिवाय राहत नाही. अनवणी पायाने जरी गेलो किंवा चप्पल जरी घालून गेलो तरी वरती देत असतो, इतकं तीक्ष्ण हे असतं. जनावर सुद्धा तिथे गुंतून बघत नाही, खात नाही. आता असंच गोष्ट आहे. आता जर पारकाळ अजून त्याच्यात सूक्ष्म रीतीने जर आपण बघायला गेलो तर काटमाट्याचं बीज आपण बघितलं असं कधी कुणी बघितलं? काटमाट ह्याचं जे बीज असतं किंवा आपण पोकळाची भाजी ह्याचं जे बीज असतं ते जर दोन्ही जर एका साईडला घेतली म्हणजे एका हातावर काटमाटाचं घेतलं आणि एका हातावर लाल पोकळ्याचं बीज घेतलं तर कसं आहे, दोन्ही पण सेम म्हणजे एकसारखीच आहे दोन्ही पण. आता जी दोन्ही एकसारखी आहे आता ती जर आता समजा बाजारात आपण पोकळ्याचं बीज विकत घेतोय आणि ती मिक्स करून जर दिली हे घ्या पोकळ्याचं बीज शेतात काय होणार, बरोबर. तर बीज सुद्धा स्वच्छ असले पाहिजे. आता काटमाटाचं जर बीज त्याच्यामध्ये असेल तर काय होईल, काटमाटाचं बीज जर त्या पोकळ्याच्या भाजीमध्ये असेल तर तिथं पण काटमाट त्या पोकळ बीज म्हणून हे सुकवणार ना, पण नुसतं काटमाटाचं बीज एखाद्या पोकळ्याचं बीज म्हणून आपल्याला दिलं सेम टू सेम एकसारखं दिसतंय आपल्याला तर शेतात काय उगवणार, बरोबर. आता सुरुवातीला आपल्याला एखादी इच्छा होते, एखादी कामना होत्या, एखादी अपेक्षा होते, ते असंच असतं. ती बीज स्वरूपात एखादी इच्छा तयार होते ना ती बीज स्वरूपात अशी असते की सद्वासना कुठली आणि असद्वासना कुठली हे आपल्याला लक्षातच येत नाही. मुळात सद्वासना आणि असद्वासना ह्या आपल्याला पटकन लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे आपण फसतो. जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण ते जेव्हा की असद्वासनेच्या म्हणजे ते आपल्याला सद्वासनेसाठीच वाटायला त्या असद्वासना आणि जेव्हा त्याच्यात आपण फसतोय किंवा तिथे हे करतोय तेव्हा जसं शिवार काटमाटाने भरून जातं तिथं ना तिथं दुसरं पीक व्यवस्थित जगू शकतं किंवा तिथं जो पण जाईल त्याचा हातपाय रक्त बघायचा. ते काढायला जरी गेला एखादा जर काढायला गेला की ते उचलून टाकायला गेला मुळापासून तरी पण त्याला त्रास. म्हणजेच काय आपल्या वासना सुद्धा अशाच असतात. आपल्या मनातल्या वासना जेव्हा जेव्हा आपण मनामध्ये वासना धरतोय असं वासना वाईट वासना धरतोय तेव्हा तेव्हा ते आपल्या शरीरात अशा रीतीनं काम करत असतात. ना तर आपल्या स्वतःला त्रास देतो ना ते आपल्या आजूबाजूला कोणाला त्रास देतात. बघा जिथे बघायचं माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती की काटमाट जिथे जिथे आपण जातो तिथे तिथं ते त्रासच देतो आणि आपल्या शरीरात कोण राखतंय काय बघायचं. ती वनस्पती आता आपण जर बघायला झालं आपण रस्त्याच्या कडेनेच कुठेतरी रस्त्याची तर शेती केली जात नाही अशा ठिकाणी सापडते आपल्याला कारण शेतात ती कोण राहतात नाही. मग शेतामध्ये आपण एवढ्या व्यवहारिक दृष्टीने बघतोय की चांगलं काय वाईट काय हे आपल्या चांगल्याने कळतं. तर मग हे आपलं काय आहे भगवंतानी सुद्धा याला सुद्धा शेतच म्हणते. आपण सर्वजण व्यवहारिक आहोत की आपल्या शेतामध्ये आपण काय पिकवायचं काय चांगलं पिकवायचं आणि काय नाही पिकवायचं हे आपल्याला चांगलं जाणतोय, बरोबर. मग ह्या शेताला आपण काय करायचं बाजूला काढायचं हे पण शेत आहे. भगवंतानी 13व्या अध्यायामध्ये सांगितलंय इथं शरीरात कोणते क्षेत्र नित्य विधी येते एतद्देव व्यतीतं राहू क्षेत्रज्ञ इति तद्विद क्षेत्रज्ञांच्या अभिमान विधी सर्व क्षेत्रेषु भारत क्षेत्रज्ञ योग ज्ञान यत ज्ञानं मतम मम की हे जे शरीर आहे हे शरीर एक क्षेत्र आहे म्हणजे शेत आहे आणि ह्या शरीराला जो जाणतोय त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणायचं. आणि ह्या सगळ्या शरीरांचा किंवा ह्या सगळ्या क्षेत्रांचा क्षेत्रज्ञ कोण असतो तो मी आहे म्हणजे असं भगवान म्हणतात. क्षेत्रज्ञांच्या अभिमान विधी सर्व क्षेत्रेषु भारत आणि या क्षेत्रज्ञाचं जे ज्ञान आहे तेच ज्ञान आहे असं भगवंत म्हणतात 13व्या अध्यायात. एवढं सोपं नाहीये की ही स्थितप्रज्ञाची लक्षणं आपण जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा असं की आपण विस्तार म्हणून सुद्धा भगवान होतो त्याच्याशिवाय अर्थात आपल्याला होतो.
तर आपल्या शरीरातले काम असे असतात की सुरुवातीला बघायला आपल्याला ते एकसारखंच वाटत असतं. भगवंतांनी सरळ सरळ सांगितलं की ह्या असंच वासना किंवा वाईट ज्या वासना आहेत त्या फक्त टाकल्या पाहिजे. सुरुवातीला आपल्याला त्या तशाच वाटतात, पण आपण हे असं आपण शेताची जशी काळजी करतो तशी पण ह्या क्षेत्राची किंवा ह्या क्षेत्राची पण काळजी घेतली पाहिजे. ह्याच्यामध्ये चांगलं काय वाईट काय हे आपण चोखाळून घेतलं पाहिजे. आणि ह्याच्यावरती मार्ग पण आहे, ते एवढं अवघड पण नाहीये की आपल्याला ते पूर्ण जमणारच नाही, अगदी सहज शक्य. आपले जवळची म्हणून संत असतील किंवा सगळी संतांची मांडळी म्हणजे 18 पगड जातींमध्ये संतांची मांडळी आपल्याला भेटलेली. आपला महाराष्ट्र, आपण सगळेजण भाग्यवान आहेत की आपल्याला महाराष्ट्रामध्ये जन्म भेटलेला आहे. हे खूप बहुत म्हणजे खूप जन्मांची आपली कुठली तरी पूर्व जन्माची सुकृत असेल की जिथं आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे मिळालेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जन्म भेटणं हे भाग्य याच्यासाठी आहे की 18 पगड जातीतले संत आपल्यामध्ये होऊन गेलेले. प्रत्येक संतांचं चरित्र, प्रत्येक संतांचं वाङ्मय आहे. ते वाङ्मय वाचनातून किंवा वाङ्मयाच्या अभ्यासातून आपल्याला कळेल की सर्वासना कुठली आणि असर्वासना कुठली. चाचणी आपली आपण करायची असते. प्रत्येक गोष्टीची चाचणी आपल्या मनामध्ये कुठली वाईट गोष्ट आहे कुठली चांगली गोष्ट आहे याची चाचणी आपण स्वतःच करायची. आणि ह्या गोष्टीतूनच आपण चांगलं काय वाईट काय ह्याचा विवेक आपण जेव्हा जागृत करतो त्या विवेकातून आपल्याला सत आणि असत्याच्या गोष्टीची प्राप्ती होते. जेव्हा ह्या गोष्टी आपण चोखाळून किंवा योग्य रीतीने आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्याला चांगलं वाईट काय मग तेव्हा चांगलं जे आहे ते आपण स्वीकारायचं. कारण हा मार्ग आहे. आता नुकतंच एक शब्द वापरलेला क्रमसमुच्चयवाद की मुक्ती असंच श्रीगुरूंनी बोलले आणि मिळाली असं कधी होत नाही. त्याच्यासाठी आपला अधिकार सिद्ध करावा लागतो आणि तो एक कर्माक्रमानेच आपण जावं लागतं. आपल्याला प्रत्येक ठिकाणी कर्म हे करावंच लागतं. पण कर्म आपला एक प्रश्न मगाशीच एक सांगितलेला की इच्छा नसेल तर कर्म कसं करायचं. तर इच्छेशिवाय सुद्धा कर्म होऊ शकतात. की आपल्या समोर खूप मोठे मोठे घटले. तुकोबाराय वयाच्या 23-24व्या वर्षी मुक्त झाले, पण तिथून पुढे त्यांनी काय कर्म नाही केलं. तिथून पुढे जोपर्यंत ते म्हणजे वैकुंठ गमन होईपर्यंत त्यांनी कर्म नाही का केलं. मग तुम्ही आणि सामान्य आपण पण करू शकतो ना अशा गोष्टी की कर्मण्यैव ही संसिद्धी मास्तिता जनकादय लोकसंग्रहमेवापि संपशन कर्तुं मनसि. की महान महान विभूती ज्या होऊन गेल्यात संत मंडळी होऊन गेल्यात या सगळ्यांची कर्म सुद्धा अशी असतात की लोकसंग्रहासाठी लोकांना वळण लावण्यासाठी असतात. हे संत मंडळी जे आपल्याला भेटले त्या सगळ्यांनी तुम्हाला वळण लावण्यासाठी आणि त्या वाङ्मयातून आपण काय असत काय हे घेतलं पाहिजे आणि त्याच्यातून ज्या असद्वासना काय टाकल्या पाहिजे. सद्वासना ह्या असल्याच पाहिजे. सत्ता हा आपण केलाच पाहिजे. सत्ता जे चिंतन होते त्याच्यावर आपण विचार केलाच पाहिजे. त्याच्यातलं सकस आपल्या बुद्धीमध्ये साठवलं पाहिजे. ती धारणा वाढवली पाहिजे आणि त्याच्या अनुषंगानेच आपण पुढे पुढे गेले पाहिजे मुक्तीच्या मार्गावर. आता याच्यानंतर म्हणजेच काय असत काय सत काय ह्याचं आपण आता थोडस म्हणजे विश्लेषण आपण केलेलंच आहे की अशा असद्वासना जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपण एक पुढचा टप्पा गाठतो. जर हे नाही केलं तर काय हा पण प्रश्न आहे. मग तिथं भगवंतांनी परत त्याच श्लोकाच्या पुढे सांगितलेलं आहे की नास्ति बुद्धिर्युक्तस्य न चायुक्तस्य भावना न च अभावयतः शांती अशांतस्य सुखम. की बुद्धी प्रत्येकाच्या ठिकाणी असते. प्रत्येकाच्या ठिकाणी बुद्धी ही आहेच, पण फरक काय होतोय संतांची बुद्धी असते ती भगवंताच्या ठिकाणी एक असते, स्थिर असते आणि तुमची आमची जी बुद्धी असते त्या बुद्धीला फाटे फुटलेले असते. कसे तर आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो तेव्हा जी आपल्याला ती गोष्ट पाहिजे असते आपली सगळी बुद्धी ताकद एकच लावत असते. काय मला ती वस्तू कशी मिळेल, मला जे इच्छित आहे, मला जी गोष्ट पाहिजे ती कशी मिळेल ह्याच्यासाठी आपली बुद्धी काम करत असते. म्हणूनच न अस्ति बुद्धी अयुक्तस्य न च अयुक्तस्य भावना म्हणजे ज्यांची बुद्धी ह्या कामानं किंवा विषयांनी चालून घेतलेली आहे त्यांना कुठे काय हे मिळणार. भावना कुठे असते न च अभावयतः शांती. ज्यांना भावना नाही त्यांना शांती कुठली. आणि अशांत जो अशांत आहे जे रखरख आहे तो कधी शांत असेल काय. बरं जो अशांत आहे त्याला कधी सुख मिळेल काय. साधं सरळ तर काय जे आपल्याला भगवंताने आपल्या समोर मांडले की अशा रीतीने की कामना जेव्हा असतात तेव्हा आपली बुद्धी ते धारण केली जाते. म्हणूनच यासाठी बुद्धी आपली स्थिर करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिला निश्चयाने एक गोष्ट करावी लागेल की बुद्धीचा निश्चय
कामांपासून हटून भगवंताच्या ठिकाणी स्थिर केलं पाहिजे. तर यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चित इंद्रियाणि प्रमादीनि हरन्ति प्रसभं तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पर वशेहि यस्येन्द्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. हेच आपण बघतो प्रजहाती यथा कामं त्याच्यामध्ये जी पुढच्या श्लोकांमध्ये जे स्वरूप स्थित प्रज्ञाचं जे स्वरूप वर्णन केलं त्याच आपण म्हणजे वर्णन बघतो की प्रयत्न अतिशय जास्त प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा ही इंद्रिय किंवा जी इंद्रिय ती हरण करून येतात. मार्ग कुठला तर आणि सर्वांनी संयम त्या सगळ्यांचं मनानं संयम करायचं आणि माझ्या ठिकाणी म्हणजे भगवंताच्या ठिकाणी लावायचं. युक्त आसीत मत्पर भगवंत म्हणतात मत्पर माझ्या ठिकाणी लाव. त्या सगळ्या इंद्रियांचं दमन कर, त्या इंद्रियांना एकत्रित ठेव आणि ते माझ्या ठिकाणी लाव. तेव्हा तू स्थितप्रज्ञ होण्याच्या मार्गावर पुढे जाशील. याच्या अनुषंगाने पुढे की बघा की जेव्हा आपण अशा कामनाचा त्याग करून बुद्धी स्थिर व्हायला लागते तेव्हा आपल्याला खरं काय खोटं काय कळायला लागतं. आता त्याच्यानंतर मुळात एक गोष्ट आहे की महत्वाचं जेव्हा आपण बघायला गेलो की प्रजहाती हा शब्द आपण नंतर बघू असं म्हटलेलं. प्रजहाती की कामनाचा त्याग केल्यानंतर प्रजहाती म्हणजे त्याग किंवा प्रजहाती त्याचा अर्थ त्याग. तर त्यागाच्या अनुषंगाने जवळजवळ 18व्या अध्यायामध्ये त्यागाचे 3 प्रकार भगवंतांनी सांगितलेले आहेत. 18व्या अध्याय सात्विक त्याग, राजसिक त्याग आणि तामसिक त्याग. नियतस्य तु संन्यास कर्मणो नोपपद्यते मोहात तस्य परित्याग स्थावस परिचक्षते. की जेव्हा नियत कर्म आहे एखादं कर्म नियत आहे पण ते टाकले ते मी कसं टाकले मोहाने टाकले तामसिक त्याग आहे तो वाईट मार्गास नेणार. दुःखम नित्येव यत् कर्म काय क्लेश भयात त्यज सकृत्वा राजसम त्यागम नैव त्याग फलम लभेत. की साधी सर्व गोष्ट हा श्लोक आपल्या सगळ्यांना बरोबर बसतो की एखाद्या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय की आपण जाऊ दे करून बरोबर. एखादं नियत कर्म आहे पण त्या कर्मात त्रासदायक आहे. एखाद्या कर्म करताना तो त्रासदायक होतो त्या कर्माचा त्याग सहज होतो आपल्याकडून. का दुःखम इति एव यत् कर्म काय क्लेश भयात त्याचे म्हणजे शरीराला त्रास होईल मनाची अवहेलना होईल अशा दृष्टीनं जे ह्या गोष्टी होतात तिथं आपण काय करतो त्याचा त्याग सहज करतो. पण भगवान पुढे म्हणतात नाही मग त्याग फलम लागेल तो त्याग तुम्ही ज्यासाठी केला ते फळ काय तुम्हाला मिळणार नाही. आणि त्याच्यानंतर सात्विक त्याग भगवंतांनी सांगितलेलं कार्यम इति एव यत् कर्म कार्यम इति एव यत् कर्म. आपण जेव्हा एक कर्म जेव्हा आपण त्याग म्हणजे करताना नियतम क्रियते अर्जुन म्हणजे प्रत्येक जे नियत कर्म आपल्याला म्हणजे प्राप्त कर्म जे जे कुठलं आहे ते नियत जे कर्म आहे किंवा वेदविहित जे कर्म आहे ते आपण चोखपणे बजावतो. फक्त त्याग काय करायचं बघा संगम त्यक्त्वा फलम चैव स त्याग सात्विकमध्ये म्हणजे ते कार्य करताना आपल्या ठिकाणी त्या कामाच्या ठिकाणी आपला जो संग उत्पन्न होतो काम उत्पन्न होतो त्याचा त्याग करायचा. आणि फलम चैव ते कर्माचं फल आपण मिळत जातं पण त्या कर्म फलाची इच्छा आपण ठेवायची नाही. संगम त्यक्त्वा फलम चैव स त्याग सात्विकमध्ये तो त्या सात्विक. आणि ह्या प्रजहाती शब्दाचा हा तर 18व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेला आहे की प्रजहाती हा जो शब्द आहे तो काय जहाती म्हणजे टाकणे. कसं टाकायचं राजसिक म्हणजे सात्विक त्याग आहे. सात्विक राजसिक आणि तामसिक या 3 प्रकारचे त्याग आहेत. त्याच्यातला तो सात्विक त्यागाची अपेक्षा देत आहे की काम टाकताना अशा रीतीने टाकायचं म्हणजे आपलं कुठलंही कर्म टाकायचं आपण कर्म करायचं नाही. ह्या प्रश्नाला बोलतोय की आपण जेव्हा नियत कर्म हे निश्चित चोखपणे बजावलीच पाहिजेत. आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, मुलांना संस्कार दिले पाहिजेत किंवा ज्या ज्या गोष्टी नियत म्हणून आहेत आपलं कर्तव्य म्हणून आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास केला पाहिजे. शेतकरी तर शेती अतिशय उत्तम रीतीने केली पाहिजे. पण त्याच्या ठिकाणी जो संग उत्पन्न होतो त्या सगळ्याचा त्याग केला पाहिजे आणि तो खरा त्याग आहे. आणि तुकोबा रायांचं एक सुंदरचं वचन आहे भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. आणि असा जेव्हा आपण त्याग करतो तेव्हा वैराग्य आपोआप उभं चालू होतं. कारण वैराग्य तो त्याग आहे की वैराग्य काय आहे की इह लोकांपासून ब्रह्म लोकांपर्यंत अनुकूल मानलेल्या भोगांच्या त्यागाचे वैराग्य असं म्हणतात.
कारण नुकतंच आपण सात्विक राजसिक आणि तामसिक, राजसिक काय म्हणजे काय, जिथं त्रास होते ते काम टाकणं सहज होते, म्हणून तिथं अनुकूल हा शब्द सांगितलाय वैराग्याच्या ह्याच्यामध्ये, वैराग्याच्या व्याख्येमध्ये अनुकूल मानलेले गुण त्यागायचे, प्रतिकूल कोण पण टाकतंय हो, पण अनुकूल म्हणजे जिथं सुख आहे असं वाटतं असा प्रत्येक त्याग आपण म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपण त्याग केला पाहिजे. आणि तेही कसा, तर त्या कामामध्ये शरीर चोखपणे बघवायचं, शरीरानं ती कर्म करायचीच, पण तिथला जो संघ आहे तिथं जी आपली वृत्ती किंवा आपलं मन जिथं आसक्त होतं तो संघ टाकायचा आहे आणि त्याचं कर्मफल टाकायचं, तो खरा त्याग आहे. कुठल्याही संतांनी आपल्याला त्याग करायचं म्हणजे वनामध्ये जायचं आणि कुठेतरी तपश्चर्याला बसायचं असं कुठल्याही संतांनी आपल्याला सांगितलं नाही. तपश्चर्या निश्चित करावी, पण आपली रोजची कामं करावी. तपश्चर्या ही झालीच पाहिजे, आपल्याकडून तप, उपासना, ध्यान धारणा ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे, निश्चित झाल्या पाहिजे, पण कुठं न जावे वनांतरात, म्हणजे वनांमध्ये जाऊन ते करण्याची आवश्यकता नाही, आपल्या संसारात रोज जगून आपण ती गोष्टी करू शकतो आणि ह्या रीतीनेच भगवंतांनी सांगितलेलं. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा दुसऱ्या चरणामध्ये येतो की आत्मनी एव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञास्तदोच्यते, की जेव्हा अशा रीतीने आपण पुढे पुढे जायला लागतो की तेव्हा आत्मनी हा म्हणजे जरा थोडस संस्कृत व्याकरणाच्या अनुषंगाने जर आपण बघितलं, आत्मनी म्हणजे आत्म्यामध्येच सप्तमीचा शब्द आहे हा, म्हणजे आत्मा हा शब्दाचा सप्तमी विभक्ती आहे त्याची. आत्मनी एव आत्मना, आत्म्या ही तृतीय आहे, आत्म्यामध्येच आत्मा होऊनच राहतो म्हणजे काय, बरोबर. दुसरं चरण श्लोकाचं की आत्मनी एव आत्मना तुष्ट स्थित प्रज्ञ तदा उच्यते. तर बघा की त्याच्यामध्ये आणि ह्याच चरणामध्ये एक शब्द आलेला आहे की स्थित प्रज्ञ. तर स्थित प्रज्ञ म्हणजे काय, ही पण गोष्ट आपण आता नुकतेच म्हणजे बघत चालतोय. आपण कामांचा त्याग कसा करायचा, कामांचा त्याग करायचा हे आपण बघितलेलं, पण त्याच्या पलीकडे आपल्याला एक गोष्ट बघायची आहे की स्थित प्रज्ञ. स्थित अस्ति प्रज्ञा यस्य स्थित प्रज्ञा, म्हणजे ज्याची बुद्धी स्थिर आहे त्याला स्थित प्रज्ञा असं म्हणायचं, साधी सरळ व्याख्या. पण ते काय, मग परत भगवंताने 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं की बुद्धीचे 3 प्रकार सांगितले, सात्विक, राजसिक आणि तामसिक, च्या अनुषंगाने. प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्ये भयाभये बंधन मोक्षंच यो व्यक्ती बुद्धी सापात्र सात्विक. की हे अर्जुना, की प्रवृत्ती आणि निवृत्ती काय आहे, बंध आणि मोक्ष काय आहे, हे सगळं यथार्थ रीतीने जी बुद्धी झाली ती सात्विक बुद्धी आहे. ह्या सात्विक बुद्धीचं इथं प्रतिपादन केलेलं आहे भगवंतांनी की अशी सात्विक बुद्धी असली पाहिजे, आणि याच्या विरोधात कशी नसली पाहिजे हे पण सांगितलेलं की यया धर्मम धर्मंच कार्याकार्ये भयाभये, यया धर्मम धर्मंच कार्याकार्ये भयाभये. त्याच्यानंतर ही राजसिक बुद्धी, आणि त्याच्यानंतर अधर्म धर्मनीती या मन्यते तमसावता सर्वार्थान विपरीतांश बुद्धी सापात्र तामसी. म्हणजे की जिथं बरोबर अशी व्यक्ती आपल्याला समाजामध्ये सहज बघायला मिळतात की तामसिक बुद्धीची माणसं कशी ओळखायची. तर त्याच्यामध्ये सुद्धा भगवंतांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक एखादी गोष्ट असली की बरोबर उलटा अर्थ, एखादी गोष्ट सांगितली त्याचा बरोबर उलटा अर्थ घेणार तामसिक बुद्धी म्हणायचं. जिथं धर्माला अधर्म आणि अधर्माला धर्म असं म्हटलं जातं ती राजसिक बुद्धी तामसिक. आणि जिथं प्रत्येक कर्मामध्ये प्रवृत्ती काय, निवृत्ती काय, बंध काय, मोक्ष काय हे यथार्थ रीतीने जाणून जिथं वर्तन केलं जातं किंवा त्या कार्यासाठी जी बुद्धी ही होत्या, सत्कार्यासाठी जी बुद्धी ही होत्या ती म्हणजे सात्विक बुद्धी आहे. आणि त्या सात्विक बुद्धीनेच आपण परमार्थ करायचा. परमार्थ करताना आपल्याकडून शरीराला सहज होतं, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपण मुखाने सहज म्हणतो, पण त्याच्या हात कधी उतरलं का, परा पश्यंती मध्यम वैखरी, आपण नुसतं वैखरी नाही घेतोय. आपलं प्रत्येक म्हणजे आपण भगवंताचं नामस्मरण करताना फक्त मुखाने करतोय, पण भगवंत म्हणतात तुमचा परमार्थ करताना बुद्धीनं करा, मनानं करा, आणि त्या मनाच्याही पलीकडच्या आत्मत्वानं करा. 33व्या अध्यायामध्ये वर्तन सांगितलेलं आहे की इंद्रियाणी पराणी आहू इंद्रियेभ्य पर मन मनसह तू परा बुद्धी यो बुद्धे परधर तू सह. की इंद्रियांच्या पेक्षा म्हणजे आपल्या शरीराची जी इंद्रिय त्या इंद्रियांच्या पेक्षा मन श्रेष्ठ आहे, मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धीपेक्षा जर श्रेष्ठ काय असेल तर ते आत्मतत्व आहे. आणि त्या आत्मतत्वाकडे पोहोचण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आणि अशीच बुद्धी, कारण आपण
काम किंवा हे त्यागताना आपण वरच्या स्तरात किंवा अधिक सखोल अशा स्तरामध्ये झालं पाहिजे. हा प्रवास बाहेरचा नाही आहे, आपला आंतरिक प्रवास आहे. आपल्याला ह्या प्रवासात जाताना पुढे प्रत्येक ठिकाणी आंतरिक दृष्टीने म्हणजे आंतरदृष्टीनेच आपल्याला आत गेलं पाहिजे, स्वतःच्या आत बघितलं पाहिजे. जेव्हा आपण स्वतःच्या आत बघायला लागतो तेव्हा आपण आत्मचिंतन करायला आणि त्याच्यातूनच आपल्या वाईट कामांचा त्याग होतोय आणि त्याच आत्मस्वरूपापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आपल्याकडून घडू लागेल. की जेव्हा बघा यदा जेव्हा अशा रीतीने घडत जातो तेव्हा तो मार्ग सिद्ध करण्याचा आहे. की जेव्हा आता सुरुवातीला आपण बघितलेलं की सद्गुरूंच्याकडनं जेव्हा आपल्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश होतो किंवा अद्वैत तत्वज्ञानाचा जेव्हा उपदेश होतो तेव्हा आपल्याला मुक्ती मिळते असं एक वेदांताची सरणी. तर त्या सरणीच्या अनुषंगानेच त्याच्यासाठी आपण अधिकार सिद्ध असलं पाहिजे, अधिकार सिद्ध असलं पाहिजे हे पण आपण बघितलेलं आहे. पण आपला परमार्थ कुठं चाललाय, फक्त बोलायचं ऐकायचं शरीराने परमार्थ करायचं. पण आपल्या सर्वांची वरती गेली पाहिजे, म्हणजे वृत्ती वरती गेली पाहिजे, बुद्धी वरती गेली पाहिजे, मन वरती गेलं पाहिजे. त्या आत्मत्वापर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. आपल्या प्रत्येकाची ती जबाबदारी. आपण फक्त कोणतरी ज्ञानेश्वर माऊली येऊन करतील असं ही अपेक्षा नाही करायची. ज्ञानेश्वर माऊली आहेत, त्यांनी केलं, तुकोबारायांनी केलं, संत जोडजी म्हणूनजी किंवा अवघ्या संत मंडळींनी त्यांना जे जे काय करायचं ते सगळं म्हणजे सगळ्या समाजासाठी किंबहुना या संपूर्ण मानव जातीसाठी जे जे काय करायचं ते त्यांनी केलेलं आहे. ही आता आपली जबाबदारी नाही. आपण तिथपर्यंत कधी पोहोचायचं की आपली वडील मंडळी म्हणजे ही जी संत मंडळी आहे ती आपल्या सर्वांसाठी वडील मंडळी आहे आणि त्यांनी जे 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 काय केलं त्या रीतीनं आपण किमान एक विचार तरी जाऊया की जसं म्हटलं होतं की ज्ञानेश्वरीची एक तरी ओवी अनुभवावी. पारायण आपण नेहमी करतो पण ते पारायण करताना आपण कधी विचार केला की याच्याची एक तरी ओवी मी समजून घ्यावी, ती समजल्यानंतर थोडीशी ती आपण आचरणात आणावी, ती आचरणात आणल्यानंतर ती थोडीशी अनुभवावी असा विचार आपल्या मनात येऊ शकत नाही. ह्या गोष्टी झाल्या पाहिजे की आपण परमार्थामध्ये आपण फक्त विशेषतः व्यासपीठावरून सुद्धा की आपण फक्त व्याख्या सांगायच्या, श्लोक सांगायचे, पण त्याचं आचरण कधी होणार. आमचे गुरुवर्य नेहमी म्हणतात की एखादी गोष्ट इथं बसून एखादी गोष्ट सांगायची तर ती पहिल्यांदा आचरणात आली पाहिजे. स्वतः ती आचरणात आणायची आणि मगच बोलायचं. इथं येऊन बसायचं आणि बोलायचं तर एक शब्द मुखातून निघायचं असेल तर हजारो लाखो शब्दांचा सखोल अभ्यास असला पाहिजे आणि त्या अभ्यासापेक्षा या अभ्यासाच्या पलीकडचं आचरण सखोल असलं पाहिजे. तेव्हा ऐकत असतो आपण ह्या रीतीने कधी जायचं. आपण सर्वांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजे. आपल्याला जेव्हा अशा गोष्टी आपल्याकडून घडत जाते तेव्हा आपण भगवंताला प्राप्त करण्याच्या मार्गावर पुढे पुढे आपली बुद्धी स्थिर व्हायला लागेल. जेव्हा अशी स्थिर बुद्धी होत जाईल, अशा स्थिर बुद्धीने आपण जेव्हा परमार्थ करू तेव्हा ती स्थिती लांब नाहीये. कारण स्थिर बुद्धीमध्येच आपल्याला यथार्थ रीतीने मनुष्याला यथार्थ रीतीने काय पाहिजे या स्थिर बुद्धीमध्येच आपल्याला लक्षात येतं आणि ती स्थिर बुद्धी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. जेव्हा अशा रीतीने आपण स्थिर बुद्धीने आपण प्रत्येक परमार्थ करायला लागतो तेव्हा आपली अवस्था वेगळी असते. प्रत्येक संत मंडळींनी ते केलेलं आहे आणि आपण त्यांच्या पावलांचं अनुकरण केलं पाहिजे. किमान असं आपण सर्वजण संत होऊ न हो पण त्यांचे पाय तर निश्चित होऊ शकतो ना. शिवाजी महाराजांसारखं किंवा संत मंडळींसारखं व्यक्तिमत्व युगानुयुगातून एकदा हे होतं जन्माला येतं पण त्यांचे पाय आपण होऊ शकत नाही. शिवाजी महाराज जन्मले तर त्यांचे शिलेदार आपण होऊ शकत नाही. संत मंडळी जन्मली किंवा संत जर आपल्या अवतीभोवती असेल तर त्यांच्या पावला पाऊल चालणं आपलं कर्तव्य नाही. या गोष्टी आपल्याकडून घडल्या पाहिजे. शास्त्र ही फक्त पारायणासाठी नाही, पारायण ह्यासाठी केलं जातं की जेणेकरून आपल्याला त्याच्यातलं अर्थाचं आकलन व्हावं, त्या अर्थाच्या आकलनातून आपण कुठेतरी सफलात जावं, त्याच्यावर विचार करावा आणि ते प्राप्त करण्याचा आपण प्रयत्न करावा. या गोष्टी ही सफलता आपण गाठली पाहिजे. आपला सध्याचा परमार्थ आहे तो उतरण्यापेक्षा खोलीने झाला पाहिजे. जेवढं खोलीमध्ये आपण उतरू तेवढं आपण या स्थित प्रतिवृत्तीकडे आपण जाऊ. आत्मनी एव आत्मना तुष्ट म्हणजे आत्म्यामध्येच आपण आत्म्याला संतुष्ट राहायला पाहिजे. पण ती स्थिती आपल्याला कधी प्राप्त होणार.
भगवान तिथं पुढे म्हणतात की आपुर्य मानव नचरम प्रतिष्ठम समुद्रम आपह प्रविशंती यद्वत तद्वत कामाय प्रविशंती सर्वे सो शांती आत्मोती न काम कामी. 70वा श्लोक आहे ह्याच अध्यायातला आणि ह्याच स्थितप्रज्ञांच्या लक्षणामधला की ज्याप्रमाणे समुद्रामध्ये हजारो नद्या मिळत असतात आपल्या पाण्याचं, पण समुद्र आपली मर्यादा कधी सोडत नाही. समुद्रामध्ये हजारो नद्या येतात. नाथांनी सुंदर वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये की समुद्रामध्ये सगळ्या बाजूनी भरपूर नद्या हे करत असतात, त्या समुद्रामध्ये पाणी सोडत असतात, पण समुद्राची पातळी वाढत नाही. आणि दुसरी गोष्ट आहे की जेव्हा ग्रीष्म ऋतू येतो तेव्हा काय होतं की नद्या सगळ्या आटून जातात, त्यामुळे समुद्रामध्ये पाणी कमी प्रमाणात हे होतं, तर त्यामुळे समुद्र आटून जात नाही. अशी आपली स्थिती असावी. तद्वत कामाय म्हणजे ज्याप्रमाणे नद्या भरपूर आल्या, भरपूर नद्या पाण्यासाठी घेऊन आपल्याला भेटल्या किंवा मिळाल्या, त्याप्रमाणे समुद्र जशी आपली मर्यादा बांधत नाही किंवा मर्यादा पुढे हे करत नाही, टाकत नाही, त्याप्रमाणे प्रत्येक कामामध्ये प्रत्येक कर्मामध्ये आपण राबत असताना किंवा आपण वर्तत असताना प्रत्येक इच्छा आकांक्षा येतील, आपल्या मनामध्ये येत राहतील, पण आपल्या मनाची स्थिती, आपल्या बुद्धीची स्थिती स्थिर असली पाहिजे. जेव्हा असं घडेल तेव्हा सशांती मागणं तो त्या शांतीला प्राप्त होतो. न काम कामना ह्यासाठी प्रजहाती यदा कामना सर्वान पात्र. कारण असा जो वागतो तोच त्या परम शांतीला प्राप्त होतो. न काम कामी म्हणजे कामाला ज्याची बुद्धी व्याप्त झालेली आहे तो त्या स्थितीला प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणूनच भगवान परत म्हणतात की एषा ब्राह्मी स्थिती पाहत न एना प्राप्य विमुयती स्थित्वा सामंत काले ती ब्रह्म निर्वाण लक्षणे. की अशी स्थिती ह्या देहामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती प्राप्त करून घेते, एखादा संत प्राप्त करून घेतो, तेव्हा एषा म्हणजे ही अशी स्थिती म्हणजे वर प्रजाहातीपासून ते एका 11व्या श्लोकापर्यंत जी अशी वर्णन केली ही स्थिती, एषा ही स्थिती जेव्हा तो प्राप्त करतो मनुष्य, स्थित्वा श्याम अंत काले अपि की जेव्हा त्याला अंतकाल येतो तेव्हा त्याच्या चित्ताची अवस्था ढळत नाही. एक दुर्दैव आहे, एक दुर्दैव आहे. म्हणजे ह्या गोष्टी बोलाव्या लागतील थोड्याशा आपल्याला की आपण परखड बोलावं थोडस, म्हणजे ते सगळ्यांना गोड वाटावं यासाठी नाही. औषध जरी कडवट जरी असलं आणि त्याच्यानं जर रोग बरा होणार असेल तर ते निश्चित घ्यावं ह्या गोष्टी. तर आपण जेव्हा देह त्यागाची वेळ प्रत्येकाला येणार, पण तेव्हा आपली स्थिती काय असते, किंवा एखादी व्यक्ती जेव्हा मृत होणार असते किंवा अंतिम क्षण ज्या व्यक्तीचं चालू असतं त्यावेळी आपण तिथं बघायचं, जी तगमग असते ती एकदा बघू निश्चित बघावी. तिथं त्यावेळी जे होत असत की माझ्या पुत्र स्त्री धन दौलत माझा गोतावळा या सगळ्यांना टाकून जातानाची जी अवस्था असते ती अतिशय वाईट असते. मग त्या स्थितीला तिथं जे आपण हे होतो त्याच्या मागं काय असतं, त्याच्या मागं काम असतं. हे सगळे कुटुंबीय माझ्यावर अवलंबून होतं, हा अहंकार त्या कामातून निपजलेला अहंकार आपल्या ठिकाणी असतो आणि तेच आपल्याला सोडवत नाही. आपणच स्वतःला बांधून घेतलेलं असते. म्हणून संत मंडळींनी म्हटले की आपण सोडवण करायची असते. ती सोडवण अंतकाळाला अशी होऊ शकत नाही. आपल्या आयुष्यभराचं जर वर्तन तसं असेल, आपण आयुष्यभर तशा रीतीने जर वागत असू तर आपल्याला ते प्राप्त व्हायला हरकत नाही. आपण जेव्हा अशा रीतीने म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्यभर जन्मभर म्हणजेच आपला हा देह लागण्यापूर्वी आपण जी स्थिती ती प्राप्त जर करून घेतली तर अंतकाले स्थित्वा म्हणजे स्थिर होऊन श्याम अंतकाले ब्रह्मनिर्वाण उच्यते, त्या ब्रह्म प्राप्त जातो. म्हणजे जेव्हा देह त्यागताना जेव्हा सामान्य तुमची आमची जी तळमळ होते ती त्या स्थित करण्याची होत नाही. ब्रह्मनिर्वाण उच्यते म्हणजे तो ब्रह्मनिर्वाणास प्राप्त होतो किंवा ते ब्रह्मस्थितीला प्राप्त होतो. म्हणजे विशेषतः विचारशास्त्रामध्ये जे मुद्दे आलेले आहेत बघा की विधेय मुक्ती वगैरे असे ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा जीवन मुक्ती आणि विधेय मुक्ती, मुक्तीचे असे 2 प्रकार वगैरे सांगितले आहेत की देह लागल्यानंतर सुद्धा त्या रीतीने ब्रह्मप्राप्ती त्यांना झालेली. म्हणजे जो हे देह त्यागण्यापूर्वी त्याला स्थितप्रज्ञाची वृत्ती किंवा स्थितप्रज्ञ जो बनतो तो अंतकाली सुद्धा त्या ब्रह्माला येऊन पोचतो. आणि अशाच पद्धतीने
आपण सर्वांनी ह्या गोष्टी आपलं आचरण त्या रीतीने ठेवायचं, त्या रीतीने आपण पुढे पुढे किंवा भगवंतांनी किंवा संत मंडळींनी ज्या ज्या रीतीने आपल्याला जे सांगितले त्या रीतीने हे केलं. आणि तेव्हाच आपण म्हणू शकू की आत्मनी एव आत्मनादुष्ट, की आत्म्यामध्येच आत्मस्वरूपानं स्थिर होऊन स्थित प्रज्ञता लाभूचे. म्हणजेच जेव्हा आपण अशा स्थितीला जातो ती स्थिती आपली अंतिम स्थिती असणार, की तिथं जे आपल्याला म्हणजे आपण जेव्हा जसं म्हणतो की सुख कुणाला नको असतं, प्रत्येकाला सुख पाहिजे असतं ना, पण आपल्याला जे सुख हवं असतं ते सुख आपण शोधत असतो बाहेर, पण त्यात असतं आपल्याला. तुझे आहे तुझं पाशी, संत मंडळींनी म्हटले, परी तू जागा चुकलाशी. बरोबर, की जेव्हा आपण असं म्हणतोय की त्या स्थितीला प्राप्त होण्यासाठी आपलं आचरण तिथं असं झालं पाहिजे, त्या आचरणातूनच पुढे 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 आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला त्या गोष्टी प्राप्त होतील. आणि अशाच रीतीनं आपण जेव्हा परमार्थ करू, डोळस परमार्थ आपण ज्याला म्हणतो, की पूर्वापार सत्ता चालत आल्यानं आपण सत्ता नाही करायचं, तो जाणून उमजून केला पाहिजे. त्याच्या मागची मूलभूत तत्व, जसं ह्या गल्लीला जो सप्ताह होतो तो अतिशय छान होतो. म्हणजे संयोजकांची स्तुती करतो असं अजिबातच नाही, पण लहानपणापासून जेव्हापासून समजतं तेव्हापासून बघतोय की इथं जे जाणून केलं जातं ते खरोखर आदरणीय आहे किंवा आदरास पात्र आहे. ह्या गोष्टी घडल्या पाहिजेत सतत, कारण सध्याचे दिवस जे आले की परकीय सत्तांचं मानसिक आक्रमण आपल्यावर चालू आहे. म्हणजेच आपली तरुणाई किंवा तरुण पिढी ही आपली पाश्चात्यांच्या अंधानुकरणामध्ये गेली आहे. म्हणजे ते शिक्षणापासून ते बर्तनापर्यंत किंवा आहार विहारापासून याच्यापर्यंत प्रत्येकाला आईच्या हातची भाकरी आवडत नाही, मॅगी आवडते जास्त सांगते, हे सुद्धा परदेशी आक्रमण आहे. प्रत्येकाला एखाद्याला घरात आईच्या हातचं खाण्यापेक्षा बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाणं जरा खूप चांगलं वाटतं. ह्या गोष्टी खूप मोठं आक्रमण आणि ते मानसिक रीतीने ते स्वतःहून आपण ते घेतोय आपल्या अंगावर, म्हणजे ते आपल्याला माहित पण नाही आणि आपण त्या रीतीने बदलत असतो. आणि ह्याच्यातून वाचायचं असेल तर आपल्याला ह्या भगवंतांनी जे सांगितले किंवा संत मंडळींनी जे सांगितलं त्याचं आचरण करण्याशिवाय पर्याय नाही. आणि किंबहुना आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगताना आपल्या आचरणातूनच सांगू शकतो. जर आपण आपलं आचरण जर त्या रीतीने असेल, का शक्य नाही? जर समजा की आपण ज्या ही मालिका वगैरे जे बघतो त्या मालिकांना बघता जर ज्ञानेश्वरी उचलून जर आजी आजूबाजूला बसले तर त्याच्या जर शेजारी नातू नाही बसणार, तिथं नातू बसणार की नाही? अशाच गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी घडल्या पाहिजे. जेव्हा एक वडील जे करतील ह्या गोष्टी की अधिकारानं वयाने जी ज्या माणसं असतील ती व्यक्ती जे करतात तेच म्हणून लहान मुलं आचरण करतात. आपण आपलं आचरण ते वाढवलं पाहिजे आणि ते जेव्हा आचरण आपण अशा रीतीनं हे करतो तेव्हाच आपल्याला ती स्थिती किंवा त्या रीतीनं आपण पुढच्या पिढीवर सुद्धा संस्कार करू शकतो. आणि त्या संस्कार म्हणजे जो परकीय आक्रमण म्हणजे परकीय म्हणजे असं मोठं प्रत्यक्ष आक्रमण नाही, पण ते मानसिक आपण कुठेतरी मानसिक इंग्रजांनी आपल्याला थोपवलंय की तुमचे पूर्वज त्याच्यावर काही ज्ञान नव्हतं, पण असं जगाला पुरेल एवढा ज्ञानाचा आपल्या पूर्वजांनी ठेवलेला आहे. की स्वामी विवेकानंदांनी एक सुंदर वाक्य वाचलेलं म्हणजे म्हटलेले की स्वामी विवेकानंद एकदा म्हणजे जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांनी बोलले होते की हा विवेकानंद जगासाठी काय करून गेला हे समजायला दुसरा विवेकानंदच पाहिजे. मी आता हा देह ठेवतोय पण पुढची 1500 वर्षे पुरेल इतकं ज्ञान मी जगाला देऊन चाललोय. ही आपली परंपरा आहे. आणि हे स्वामी विवेकानंद असतील किंवा आपली संत मंडळी असतील त्यांनी हा आपला साठा किंवा हा आपला ठेवा आपल्या सर्वांना देऊन ठेवलेला. आणि त्या ठेवा आपल्याला फक्त एकच गोष्टी करायचं, त्यांनी जो ठेवा आहे त्याचा अभ्यास करायचा. नुसता अभ्यास करून गप्प बसायचं नाही, त्याच्यावर सखोल चिंतन झालं पाहिजे. त्या सखोल चिंतनातूनच आपलं आचरण सुधारत जाईल, आपलं आचरण उच्च स्तरावर जाईल. आणि जेव्हा आपलं आचरण उच्च स्तरावर जाईल त्याच वेळी परमात्मा आपल्याला दूर नाहीये. की आपण जेव्हा अशा रीतीने जगत जातो तेव्हा त्याचा अनुकूल सुद्धा पुढची पिढी करत असते. आणि या रीतीनच अशी स्थिती जी स्थितप्रज्ञाची स्थिती भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये जी सांगितलेली ती स्थितप्रज्ञ वृत्ती आपल्या सर्वांना प्राप्त हो. आपल्याकडूनही निष्काम कर्मयोग आचरला जावा. आपल्या सर्वांकडून निष्काम कर्म योगाच्या अनुषंगाने चित्तशुद्ध व्हावी, आपल्या सर्वांची आपली चित्त एकाग्रता व्हावी आणि सद्गुरूंचा उपदेश आपल्या सर्वांच्या कानी पडावा. त्या सद्गुरूंच्या उपदेशाच्याच
योगानं काना वचनाची ने भेटी सरिसा पैकी रेटी वस्तू होऊनी उठी कवड एकच माऊलीने म्हटल्याप्रमाणे म्हणजे जेव्हा श्री गुरूंचा जे उपदेश होतो त्याच वेळी सरिसा पैकी रेटी सरसावून किंवा पटकन वस्तू होऊन उठी वस्तू म्हणजे ते ब्रह्मस्वरूपालाच प्राप्त होतं. अशी स्थिती आपल्या सर्वांना प्राप्त हो हीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना.